मित्रामध्ये तळवल तुझ्या मागे तळे पुरे पप्पू दर्यापूर नाही, दर्यापूर मागची गेलाय का तू? नाही, हे वरंगाव सुधाकर जावडेची त्याची आईन तोंड बांधणार आहे. नेपाळमध्ये बस अपघातामध्ये जळगाव जिल्ह्यातील 25 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि यानंतर हे मृतदेह जळगाव विमानतळावरती आलेले आहेत. आणि आता हे विमानतळ जळगाव विमानतळावरनं हे जे काही मृतदेह आहेत ॲम्ब्युलन्सच्या सहाय्याने वरणगाव भागामध्ये भुसावळ तालुक्यात वरणगाव, सुसरी आणि तळवेल या गावातले हे मृतदेह असल्यामुळे हे मृतदेह त्या ठिकाणी नेण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली. कायदेशीर प्रक्रिया या ठिकाणी चालल्यामुळे बराच उशीर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. 27 एकूण मृतदेहापैकी 25 मृतदेह हे जळगावातले होते, तर उर्वरित जे काही 2 मृतदेह होते हे उत्तर प्रदेशातले होते आणि ते मृतदेह उत्तर प्रदेशात उतरवण्यात आलेले आहेत. आणि उर्वरित जे 25 मृतदेह आहेत हे आता जळगाव विमानतळावरनं वरणगावकडे रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. नातेवाईकांच्या ताब्यामध्ये हे मृतदेह देण्यात आलेले आहे आणि आता आजच वरणगाव परिसरामध्ये या मृतदेहांवरती अंत्यसंस्कार होतील अशा प्रकारचा नातेवाईकांच्या वतीने सांगण्यात येत आहे. आणि अजूनही या ठिकाणी मृतदेह नेण्याचं काम करण्यात येत आहे. मृतदेहांच्यासाठी ॲम्ब्युलन्स या मागवण्यात आलेल्या आहेत. काही ठिकाणी मोठा ॲम्ब्युलन्स आहे. एका ॲम्ब्युलन्समध्ये 2 मृतदेहसुद्धा ठेवण्यात येत असल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलेलं आहे. काही ॲम्ब्युलन्समध्ये 3 तर काही ठिकाणी ॲम्ब्युलन्समध्ये 1 मृतदेह या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. मात्र हे सगळे मृतदेह आता अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येत आहे. त्यांच्या मूळ गावी वरणगाव येथे हे मृतदेह नेण्यात येत आहे. या ठिकाणी नातेवाईक आणि पोलीस या सगळ्या गोष्टीचं मृतदेहांची खात्री करून त्यांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.